भारतीय जनता पक्ष प्रभाग 9 संयुक्त प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन, दमदार मतदार संपर्क मोहीम। नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रचाराचा वेग प्रचंड प्रमाणात वाढवत प्रभावी सुरुवात केली। अनुसूचित जाती, पुरुष राखीव तसेच खुल्या महिला राखीव अशा दुहेरी महत्त्वाच्या रचनेमुळे हा प्रभाग राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक मानला जातो। भाजपच्या सुशिक्षित नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ अभिलाषा पाटील वसावे यांच्या हस्ते प्रभाग 9च्या संयुक्त प्रचार कार्यालयाचे आकर्षक व उत्साहवर्धक उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी कृतज्ञतेने अभिवादन केले। त्यानंतर माजी जिल्हा उपाध्यक्ष व भाजपचे स्टार प्रचारक राजूदादा गावित तसेच अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री एजाज भाई शेख यांनी प्रभावी भाषण करत उपस्थित जनसमुदायात उत्साहाची लाट निर्माण केली। कार्यक्रमाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अभिलाषा पाटील वसावे, निवडणूक प्रभारी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे, ज्येष्ठ नेते घनश्याम परमार, जिल्हा महामंत्री ॲडव्होकेट सत्यानंद गावित, जिल्हा नेते कुश गावित, ज्येष्ठ नागरिक सोमा तिजवीज, रतिलाल अहिरे, सामाजिक कार्यकर्ते विजय तिजवीज तसेच प्रभाग 9चे उमेदवार लक्ष्मण चव्हाण, सौ कल्पना विजय तिजवीज, सौ प्रतिभा अहिरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमानंतर भाजपच्या टीमने प्रभाग 9 मध्ये घरोघरी जाऊन मतदारांना भेटीगाठी दिल्या। कमळ चिन्हावर बटन दाबून प्रभागातील सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा असे आवाहन करत पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचा जोर वाढवला। निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक 9च्या कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार फेरीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। यात आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अभिलाषा पाटील वसावे या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार कल्पनाताई तिजवीज आणि लक्ष्मण भाऊ अहिरे चव्हाण आणि आमचे या ठिकाणी निवडणूक प्रभारी सत्यानंदजी गावित, अजय वसावे साहेब, विधानसभा प्रमुख राजूदादा गावित, उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आता इथून नारळ फोडून आणि लगेच आपण प्रचाराला सुरुवात करू। प्रचार सभेचं कार्यालयाचे उद्घाटन निमित्ताने प्रभाग क्रमांक 9 मध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई पाटील, नवापूर तालुक्याचे विधानसभा क्षेत्राचे प्रभारी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक अजय वसावे साहेब, तसेच या प्रभाग मध्ये ज्यांनी उमेदवारी केली असे लक्ष्मणजी चव्हाण आणि कल्पनाताई विजय तिजवीज यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असं आवाहन करतो। मी आवाहन का करतो, आपण आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली, मन चंगा तो कोठे तुम्ही गंगा सांगणार आहे, राष्ट्रसंत रविदासांच्या प्रतिमेला आपण माल्यार्पण केलेले आहेत आणि जो समाज अनेक वर्ष आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी संघर्ष करत होता, मोदीजी 2014 नंतर सत्तेत आल्यावर न्याय मिळाला। न्याय कोणता, तर आपल्या समाजाचे इथे बहुसंख्य मध्ये जो समाज राहतो तो दलित समाजाचे आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर ज्यांना 5 वर्ष राष्ट्रपती केले ते फक्त मोदी साहेबांनी केलं। आपण वर्षानुवर्ष काँग्रेसला मतदान केलं, परंतु आपल्या समाजाला कधी पुढे केलं नाही, मोदी साहेब आल्यावर केलं, हे लक्षात ठेवलं पाहिजे। नंतर
मोदी साहेब आल्यावर माझ्या लाडक्या बहिणींना पैसे दिले की नाही? दिले ना. मोफत धान्य आमच्या आई बहिणी आम्हाला शिजवून खाऊ घालतात. मोफत धान्य मिळतं की नाही? कुलदेव यांनी मिळू दिलं नाही. काय सांगतात? हे अतिक्रमण मध्ये राहतात का? मी विरोधी पक्षांना सांगू इच्छितो, आमच्या लोकांना तुम्ही अमेरिकेत पाठवणार का पाकिस्तान मध्ये पाठवणार? आमचे मोदी साहेब, फडणवीस साहेब 3 लाख द्यायला तयार आहेत. तुम्ही रिपोर्ट पाठवतात की हे अतिक्रमण मध्ये मग दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल, झोपडपट्टीमध्ये जिथे ना रस्ते आहेत ना जिथे गटारी आहेत, अगदी खराब परिस्थितीमध्ये 75 वर्ष जास्त झाल्यावर सुधारा होतात. मी सर्वांना आग्रहाने विनंती करेन, विरोधी पक्ष आहे, मी त्यांना विरोधी पक्ष विचारांचे सांगतो, ते दुश्मन नाही, ते पण आपले. बघा तिकडे पण एका पक्षाचं प्रचाराचं एक मंडप लागलाय, त्यांच्या समोर इथे बिलकुल भांडी नाही. परंतु 2014 नंतर विकासाचं जे मोहीम मोदी साहेब, फडणवीस साहेबने सुरू केलंय, आता इथे सुद्धा कमळ फुलला पाहिजे. आणि म्हणून विरोधी किती बल्लाडे असू द्या, परंतु आता इथेही नवापूर नगरपालिकेमध्ये कमळ फुलला पाहिजे. तरच आपण फडणवीस साहेब जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांना सांगू की आम्हाला डबल निधी पाहिजे. आणि मग घरकुलांसाठी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो. साहेबांनी मला सांगितलं आम्ही 6 महिन्यात